आरती, स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा. तर मंडळी मी तुम्हाला ऑटोमध्ये दिसत असेल तर मी आर्विशला घेण्यासाठी म्हणजे स्कूल सुटेल आता त्याची 12 वाजता. तर मग मी त्याला घेण्यासाठी चालले आहे, निघाली आहे घरातून, ऑटो पकडली आहे. ॲक्च्युली आता जस्ट कमेंट बघत होते तर खूप साऱ्या कमेंट्स आहेत, आरवी ब्लॉग का नाही येते. म्हटलं चला आज जे काय आपलं धावपळीचं जीवन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हालाही कळेल की आपले व्हिडिओ का नाही येते म्हणून. थोड्या वेळात तसं मी तुम्हाला क्लिअरच करेल. मी आणि विशालची पण ऑफिसची मीटिंग आहेत. विशाल ऑफिसला गेलेच नाही तर ऑफकोर्स आर्विशला विशालनेच आणलं असतं. तर मग चला आता 12 वाजलेत, घरातली सगळी कामं वगैरे करून झालेली आहेत आणि मी निघाली आर्विशला घेण्यासाठी. आर्विशला घेऊन येते, नंतर पुढे काय धावपळ असते, कसं म्हणजे दिवस कसा निघून जातो कळत नाही आम्हाला कामांमध्ये. त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे आणि ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल. तर चला मग आज आमचा धावपळीचा दिवस बघण्यासाठी. इकडे आर्विशची स्कूल सुटली आहे पण आर्विश खेळतोय, घरी जायचं नाव नाही त्याचं. आरू चल घरी आता, आरू चल, बाबा आले, चल. धरून बस पडशील. स्कूलचं गार्डन आहे. तर मंडळी मी 12:30 वाजता घरी आले आणि विशाल पण ताबडतोबच घरी आले. नंतर पटकन वरण भात केला, आर्विशला वरण भात भरवला. एवढं काही भरवलं मंडळी तुम्हाला काय सांगू. आणि पोराला पप्पांकडे पाठवलं आहे. पियुषला म्हटलं पप्पांकडे घेऊन जा त्याला आणि पप्पांना सांग की त्याला ना थोडंसं दुधाची बॉटल देऊन बाई म्हणजे झोळी बांधतील आणि आर्विशला झोळी लगेच झोप म्हणजे झोळी बांधली का झोळीमध्ये झोपायला आर्विशला लगेच आवडतं. तर आर्विश लगेच झोपी जाईल. म्हटलं बाईंना सांग की झोळी बांधायला आणि त्याला झोपवायला सांगितलं आहे म्हणून सांग असं. तर मग तेच आर्विशला तिकडे पप्पांकडे पाठवलं आणि आता मी निघतोय. म्हणते जेवण करायला सुद्धा आमच्याकडे वेळ नाही मिळाला आहे. एवढं घाई जेवण केलं आहे ना, अक्षरशः मी तर फक्त उभ्यानेच वरण भात खाल्ला आहे. कारण मग फोन आला आणि लगेच निघावं लागलं. पण मग मी तुम्हाला तेच सांगते की मला याच कारणामुळे व्हिडिओ शूट करायला मिळत नाही. विशाल झालं का ते बघा, विशाल आवरतायत, त्यांचं जेवण बाकी होतं. त्यांना म्हटलं लवकर आवरा. तोपर्यंत मी घरातलं सगळं पटापट आवरून घेतलं, भांडी वगैरे सगळी जमा करून ठेवली आहे आणि आता मी निघतोय. सर्टिफिकेट घ्या पहिले. भात संपला लगेच. हे बघा याच्यामध्ये मी वरण बनवलं होतं, भांडी तशी जमा करून ठेवली जेवणाची. इकडे आरूसाठी दूध गरम केलेलं होतं, दिलं त्याला पटकन. आणि हे छोले भिजून ठेवले होते. ॲक्च्युली छोले बनवायचा प्लॅन होता पण नाही जमलं. तर हे बघा असा पसारा असा सोडून निघावं लागतोय मला घरामध्ये. पण हे बघा आरूने किती पसारा घातलेला आहे, ते खेळणी वगैरे पसारा म्हणजे त्याचं खेळायचं चालू होतं. त्याला लगेच पाठवलं मी. का हेल्मेट घेतलं, फाईल पण ओरिजिनल घ्या. ठीक आहे मंडळी, चला मग नाशिकला. विशाल इथेच लावलेला बाहेर. ठीक आहे चला निघतोय आम्ही नाशिकला जाण्यासाठी. केस थोडं व्यवस्थित बांधून घेते. आणि काय नाही, खूप नाशिकला कसं आहे, रोडचं काम चालू आहे रस्त्यांचं, तर खूप जास्त धूळ माती आहे. त्यामुळे ना असं पटकन निघालेलंच बरं आहे. काय रेडी वगैरे जास्त मी होत नाही बसत, लगेच निघते. कारण असं धावपळीचं जीवन आहे मंडळी आमचं. त्यामुळे वेळ आहे ना, कसं आम्हाला खायला सुद्धा वेळ नाही. विशाल तुम्ही कसं जेवण केलं? इकडे या ना पुढे. 2-5 मिनिटात जेवण केलं आणि आता मग निघायचंय. अक्षरशः मी तर उभ्याने खाल्लंय किचन वरती. आम्ही डेली असंच करतोय. आणि म्हणते हे गोष्ट अशी झाली ना, मी पीठ भिजवत होते आणि तेवढ्यात कॉल आला का अर्धा तासात भेटायचंय म्हणून. असं हेल्मेट घातलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आज गाडी पळवणार. सेफ्टी आहे ना, खूप डोळ्यात माती वगैरे गेली. हां ठीक आहे चला स्टार्ट करा. चप्पल तरी चेंज करायची. कितीचं टाकलं? तर मंडळी फायनली आमचं काम झालेलं आहे. इकडे आहेत विशाल. काय हो थकले गाडी चालू? थकले म्हणजे आता ऊन पण खूप आहे, त्याच्यामुळे खूप तहान लागली होती आम्हाला. तर आम्ही त्याच्या आता एक झाडाखाली ना एक उसाचं रसाचं जे दुकान आहे तिथे थांबलो होतो आम्ही. आणि आता आम्ही उसाचा रस वगैरे घेतला. आता आम्ही निघतो इकडनं डायरेक्ट इकडे. मस्त मंडळी आम्ही 3 ग्लास मस्त ज्यूस पिलेला आहे. उसाचा रस आहे तो 3 ग्लास घेतला होता. आणि आता थोडं बरं वाटतं कारण ऊन आहे बाहेर खूप जास्त त्यामुळे. आणि पावसाचे दिवस पण असं वाटतच नाही का? नाही हो, नाही वाटत. असं वाटतं उन्हाळा चालू आहे म्हणून. 8 दिवस जो पाऊस पडला होता तेवढाच, त्याच्यानंतर पाऊसच झालेला नाही आहे. हो. तर मग चला आता रस पिऊन झालेला आहे आणि आता परतीचा प्रवास होईल. आम्हाला आता 4 वाजलेत ना विशाल, ते आम्हाला 4 वाजलेत घरी जाऊपर्यंत 5:30-6 वाजतील.
तर मग चला आता बघा नाशिक. इथं टाका ना पाथर्डी फाट्याला. त्या दिवशी गेलो होतो तसंच टाका, म्हणजे कसं इझी पडेल आपल्याला इकडनं पाथर्डी फाटा. हे नाशिक हे बघा. पाथर्डी सिंचन भवन. चलो. तर मंडळी आम्ही थोड्या वेळापूर्वीच घरी आलो आणि एवढं थकलेलं होतं तर विशाल लगेच झोपी गेले. कारण की बाईक राईड करून एवढं लांबून येणं म्हणजे 40-45 किलोमीटर खूप जास्त जाणं, परत तिकडनं येणं, थोडंसं म्हणजे पाठ वगैरे खूप दुखायला लागली आणि खूप आम्ही टायर्ड झालो, खूप थकलो येतो. थोडंसं आम्ही फक्त 15 ते 20 मिनिटं पडलो आणि आम्हाला भूक लागली. भूक लागलीमुळे झोप नव्हती झोप नव्हती येत. मग विशालला म्हटलं काहीतरी बनवते म्हणून खाऊला म्हटलं आपण. मग विशाल बोलले थांबा तुम्ही कांदा भजी बनवतो. मग विशाल आता कांदा भजी बनवत आहेत आणि आरुष पप्पांच्या घरी झोपलेल्या म्हणून त्याला घ्यायला नाही गेलो आम्ही, डायरेक्ट इकडेच आलो आहे घरी. आता तर थोड्या वेळात तो उठला का मग त्याला घेऊन येतील पप्पा किंवा मग म्हणजे बघू त्याला कोणीतरी घेऊन येईल. आणि आता कांदा भजी बनवतात विशाल, दाखवते तुम्हाला. खूप झटपट केलेत ना, कांदे पण मोठे मोठे कापलेत, अशी कांदे बारीक नाही चिरले एकदम. भूकच एवढी लागली की आपण प्रॉपर असं कापलंच नाही. जसे कापल्यात गेले तसे कापले आम्ही. चला पहिले काहीतरी पोटात जाऊ द्या तर त्याला बरं वाटेल जरा. तर मंडळी झालेली आहे संध्याकाळ आणि विशालला नाईटला जायचं आहे. तर मग घरातलं आवरायचं मला पटापट. माझा झाडू मारून झाला आहे. विशालने छान दिवाबत्ती केली. आरविश पण आला. आरविश हाय कर सर्वांना. हाय. तू सर्वांना सगळेजण कसे आहात कर. हाय. सर्व कसे आहात विचार. छान आहे सगळे. ओके. तर इकडे आरूचा होमवर्क चाललेला आहे. हे बघा त्याचे पप्पा त्याला शिकवतायत. जार पाणी भरायचा. बरं ठीक आहे चालेल. मटकी बघा दिवाबत्ती झाली आहे छान. स्वयंपाक माझा झालेला आहे. तर इकडे आहे मस्त गरम गरम वरण, इकडे आहे भेंडीची भाजी, इथे आहेत चपात्या आणि हे बघा आळूवडी मी फ्राय करते. म्हणजे आता कसं विशालला ऑफिसला जाण्यासाठी निघायचं आहे, नाईट आहे विशालची. तर मग पटापट गरम गरम स्वयंपाक केलेला आहे मी. तर चला विशालला जेवण वगैरे देते. बघू विशाल काय करता. आरविश झोपला ॲक्च्युली. विशाल काय हो कामाला जायचं आहे ना. ठीक आहे. ॲक्च्युली छोलेची भाजी करणार होते पण प्लॅन थोडा कॅन्सल केला आहे. वरण भात आणि भेंडीची भाजी केली आहे. ठीक आहे. भेंडीची भाजी का बरं केली आरतीने. आरुषला भेंडीची भाजी खूप आवडती. हो. डिमांड होती त्याची म्हणून केली. कारण की त्याला खूप आवडीने तो खातो. ठीक आहे चला जेवण देते. बसले ते वाट बघता जेवणाची. चला ठीक आहे मंडळी वाढून घेते ताट. तर मंडळी जेवण झालेलं आहे आणि आता विशाल नाईटला जातील आणि आरविश तर झोपला आहे. मी पण लगेच झोपेल आणि खूप थकले मंडळी. आता घरातलं माझं आवरलं आहे. भांडी वगैरे तर सगळे जमा करून ठेवले कारण ताई येतील घासण्यासाठी. तर मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.